बहरुल इस्लाम हे नाव रोहित पवारांना कदाचित माहिती नसेल किंवा माहिती असलं तरी त्यांना ते घ्यायचं सोयीचं नसेल. ज्या काँग्रेस आणि शरद पवार गटाचं मूळ काँग्रेस पक्ष आहे त्या इंदिरा गांधींनी थेट राज्यसभेतून काँग्रेसचे खासदार असताना त्यांना न्यायमूर्ती म्हणून नियुक्त केलं होतं. त्यांनी न्यायमूर्ती म्हणून काम केलं. न्यायमूर्ती म्हणून निवृत्त झाल्यानंतर पुन्हा ते काँग्रेसचे खासदार झाले. त्यानंतर पुन्हा त्यांना नियुक्त करण्यात आलं न्यायमूर्ती म्हणून. बिहारमध्ये जगन्नाथ मिश्रा प्रकरणामध्ये, भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये त्यांनी निकाल दिला. त्यानंतर त्यांना खूप टीका झाली. त्यानंतर पुन्हा ते राजकारणात आले. हे गेल्या 70 ते 80च्या दशकातलं हे उदाहरण आहे. रोहित पवार आज आरती साठे यांच्या नियुक्तीवरून आक्षेप घेत आहेत. तेव्हा कुठं गेला होता राधा सुता धर्म, असा प्रश्न मला काँग्रेस आणि शरद पवार गटाला विचारायचा आहे. 1993 पर्यंत थेट या देशामध्ये सरकारकडून नियुक्त्या व्हायच्या. 1993ला कलेजियम अस्तित्वात आलं, पण तोपर्यंत इतिहासातली अशी अनेक उदाहरणं आहेत की थेट राजकीय पक्षाशी संबंधित असलेली नावं ही डायरेक्टली पदाधिकारी माणसं ही जज म्हणून नियुक्ती केली जायची. त्यावेळी कुठे गेला होता हा सगळा आज जो सगळा आकांडतांडव केलं जात आहे. मुळात प्रश्न असा आहे की आरती साठे यांच्याबाबत, आरती साठे यांनी भारतीय जनता पार्टीचं प्राथमिक सदस्यत्व सुद्धा 2 वर्षापूर्वी सोडलं. त्याची प्रत सुद्धा सगळ्यांना दिली आहे. गेल्या 2 वर्षापासून त्यांचा कोणताही भारतीय जनता पार्टी संबंध नाही. आणि मुळामध्ये न्यायालयाचा सुद्धा निर्णय आहे की शेवटी माणूस कधी ना कधी कुठल्या पूर्व आयुष्यामध्ये कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित जरी असला तरी सुद्धा त्याचा थेट संबंध नियुक्त करताना येत नाही. हे सगळं रोहित पवारांना मान्य आहे. पण रोहित पवारांना केवळ राजकारण करायचं आहे. काँग्रेस पक्षाला केवळ राजकारण करायचं आहे. राहुल गांधींबद्दल सर्वोच्च न्यायालयाने जे विधान केलं की तुम्ही देशभक्त आहात का, त्या विधानानंतर काँग्रेसची इकोसिस्टीम ज्या पद्धतीने अस्वस्थ आहे त्यातून आलेलं हे आकांडतांडव सुरू आहे. ह्याच्या पलीकडं याला महत्व नाही.